नमस्कार. डेस्टिनेशन दुबई व्हाया कोकण या माझ्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेल्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीसुद्धा मी खास दुबईवरून मासे पकडण्यासाठी कोकणात गेलो होतो. तिकडे माझे मित्र गणेश कुंभार हे माझ्यासोबत होते, तसेच दुसरे माझे मित्र दिलीप शेळके हे होते. तर सर्वप्रथम आम्ही नदीत एंड लावली आणि नदीत मासे चढत होते. त्या ठिकाणी एक जागा पकडून आम्ही त्या ठिकाणी एंड लावली. तर वरून गणेश कुंभार पाण्यातून माशांना हाकवत खाली आले आणि आम्ही थोड्या वेळाने एंड उचलली. आपण बघू शकता हे एवढे मासे त्या पहिल्या गाळणामध्येच आम्हाला मिळाले होते. असे आम्ही 2-3 वेळा 2 गाळणे घेतली व आम्हाला जवळजवळ एक 4-5 किलो मासे मिळाले. आपण बघू शकता या चित्रामध्ये सुद्धा. आणि त्यानंतर गणेश कुंभार यांनी क्यू घातलेला आहे नदीमध्ये. गेल्या वर्षीसुद्धा मी याबद्दल दाखवलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये. त्या क्यूवामध्ये बुडण्याचा आनंदसुद्धा घेतला मी. या क्यूवात बुडायचं पण एक विशेष कौशल्य असतं. तुमचा श्वास कोंडला गेला पाहिजे. श्वास रोखून ठेवून पाण्यात जाऊन त्यानंतर खाली लावलेले टोके काढून आणायचे असतात. त्याप्रमाणे मी बुडून एक टोका काढला. खूप दिवसानंतर माझा छंद पूर्ण झाला होता आणि मी आणि गणेश कुंभार आळीपाळीने एक टोका काढत होतो आणि परत ते त्याच जागेवर लावण्याचं सुद्धा एक विशिष्ट कौशल्य असतं. तर नदीला मोठा पूर येऊन गेल्यामुळे मासे रात्रीच चढून वरती गेले होते. तरी पण माझी एक हौस म्हणून मी पुन्हा किंवा बुडण्याचा प्रयत्न केला आणि तरी पण आम्हाला बऱ्यापैकी मासे मिळाले होते. एकदम ताजे फडफडीत जिवंत मासे त्या टोक्यांमध्ये जमा झाले होते. तर माझे मित्र गणेश कुंभार हे नेहमीच दरवर्षी नदीत क्यू बांधतात. पण काही वेळा पावसाच्या आगमनाला उशीर होतो आणि अचानक जोरदार पाऊस आल्याने ते पाणी खूप आल्यामुळे क्यूवामध्ये मासे तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत. पण एकदा क्यू घातला की दिवाळीपर्यंत या क्यूवामध्ये मासे चढ उतार करत असतात. तर या टोक्यांमध्ये ते आपोआप मिळतात. तर गणेश कुंभार याने असा मोठा असा क्यू बांधला आहे आणि त्याच्यामध्ये मी मनसोक्त आनंद घेतला क्यूवामध्ये बुडण्याचा. खूप वर्षानंतर मी हा आनंद घेतला होता, कारण मी गेल्या वर्षी पण गेलो होतो, पण तेव्हा नदीला खूप पाणी होतं, त्यामुळे ही मजा अनुभवता आली नव्हती. पण यावेळी मी मनसोक्त आनंद घेतला. खास चढणीचे मासे पकडण्यासाठी मी दुबईवरून 4-5 दिवसासाठी या हंगामात नक्की कोकणात व्हिजिट करतो आणि तेथील वातावरणाचा आनंद घेतो. तर चला भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.